महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र दिसतंय। पक्षाच्या अध्यक्षपदावरून सुरू झालेला वाद थेट पक्षफुटीच्या चर्चेपर्यंत पोहोचलाय। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद समोर आले आहेत। पक्षाच्या अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला आहे। त्यामुळे पक्षात नाराजी असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। यापूर्वीही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या भूमिकांवरून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या गटात मतभेद असल्याची राजकीय चर्चा वर्तुळात सुरू होती। दरम्यान या वादावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केलं। सपकाळ म्हणाले, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सर्व काही ठीक नाही आहे। पक्षात गटबाजी वाढत चालली आहे। यामुळे येत्या काळात हा पक्ष फुटलेला दिसू शकतो। इतकंच नाही तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही अंतर्गत नाराजी असल्याचा दावा केला। दोन्ही पक्षांमध्ये गटबाजी वाढत असल्याची टीकाही त्यांनी केली। यावेळी शरद पवार यांचा पक्ष भविष्यात NDA सोबत जाणार का या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। यावर त्या पक्षातील नेत्यांनीच त्याच्याविषयी बोलणं योग्य आहे असं सांगत अधिक भाष्य टाळलं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत रहा लोकाशा TV। धन्यवाद।